नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. 2024 ची निवडणूक अशी गाजेल असं कधी वाटलं नव्हतं. आचारसंहिता लागू झालेली आहे आणि तसं असून सुद्धा ईडीनी दिल्लीचे मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्धची जी आपली कारवाई आहे, ती आता अ, अंतिम स्तराला नेण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. त्यांना कोर्टासमोर दाखल करण्यात आलं. ईडीने सांगितलं, की 9 समन्स मिळाल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री हजर झाले नाहीत. सबब आम्हाला त्यांना न्यायालयासमोर आणावं लागलंय आणि आम्हाला त्यांची कस्टडी हवी आहे. हा सगळा जो गोंधळ झाला, ईडी कारवाई करते ती सरकारच्या कडून मान्यता मिळाल्यानंतर, होकार मिळाल्यानंतर करते, असा एक सर्वसाधारण समज आहे. परंतु ईडी स्वतःचं जे प्रोसेस आहे, त्यांची प्रक्रिया जी आहे, ती गेल्या कित्येक महिन्यांपासून केजरीवाल यांच्या सोबत पाठपुरावा करत होती आणि केजरीवाल सातत्याने त्याला नकार देत होते आणि म्हणून चौकशीमध्ये ते असहकार्य करत आहेत. या सबबीसाठी ईडीला न्यायालयात जावं लागलं. ही गोष्ट जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे. परंतु या सगळ्याकडे दुर्लक्ष करून अंतर्गत राजकारणामध्ये मोदी सरकारवरती एकच टीका करण्याचा गदारोळ उठलेला आहे. मग ह्याच्यामध्ये संजय बारू असतील किंवा इतरही अनेक मान्यवर काँग्रेसचे काही नेते असतील, अन्य पक्षांचे नेते असतील. इतकंच नाही तर देशाबाहेर जर्मनी असेल किंवा अमेरिका सुद्धा असेल. इथून देखील केजरीवालना या विशिष्ट मुहूर्तावरती अटक करण्याच्या ज्या कारवाई आहेत त्याच्यासाठी मोदी सरकारला जबाबदार धरलं गेलेलं आहे. ठीक आहे, मग मोदी सरकारनेच ही जर का कारवाई केली असं समजायचं असेल, तर मग तेच धरून चालू आपण आणि मग नेमकी ही जी कारवाई झाली त्याच्या मागे हेतू काय होता? हा प्रश्न पडतो. खरं सांगायचं तर निवडणुकीच्या मुहूर्तावरती अशा पद्धतीने जर का आपण कारवाई केली, तर केजरीवाल यांना खरं म्हणजे सहानुभूती मिळेल, अशी शंका सुद्धा मोदी सरकारच्या मनात का आली नसेल, ही बाब आपल्याला कायम छळते आहे. खरं सांगायचं तर केजरीवाल ह्यांच्याबाबत सहानुभूती अ, जनरेट होईल अशी जी परिस्थिती आहे ती केव्हाच हवेमध्ये विरून गेलेली आहे. आणि मग त्यांचे जे आधीचे जे कोणी सहकारी पकडले गेले, त्यांच्यातलं ठळक नाव आहे ते अर्थात मनीष सिसोदिया आणि संजय सिंग ही जी 2 नावं आहेत, ह्या नावांनंतर केजरीवाल यांना अटक झाली. आपल्याला अटक होणार या अंदाजाने केजरीवाल यांनी अगोदरच आतिशी मर्लेना यांच्या हातामध्ये दिल्ली सरकारची मोठी सूत्र दिलेली होती, हेही आपण जाणतो. आणि मर्लेना यांनी मोठ्या धूमधडाक्यात आपल्या कामकाजाला सुरुवात केलेली होती आणि त्या दिल्लीच्या कुठल्या ना कुठल्या शाळांमध्ये जाऊन भेटी देत होत्या आणि काय-काय करत होत्या आपल्याला आठवत असेल. परंतु या सगळ्याच्या मागची जी झालर आहे, ती होती ही दारूच्या घोटाळ्याची आणि मग दारू घोटाळा मी ह्याच्यावरती व्हिडिओ सुद्धा केलेला आहे. परंतु आजच्या घडीला जो प्रश्न आपल्याला पडतो आहे, की मोदी सरकारला हाच मुहूर्त कशासाठी मिळाला? त्यांना थोडं थांबता नसतं का आलं? निवडणुका झाल्यानंतर सुद्धा जर का भाजप सरकार हे सत्तेवर येणार, हे जर का स्पष्ट आहे, तर मग ही कारवाई जी आहे ती जून नंतर सुद्धा करता आली असती. ती आत्ताच करण्याचं कारण काय? हा प्रश्न आहे. एक लक्षात घ्या मला हा प्रश्न मलाही छळत होता आणि त्याच्यावरती मी जसजसा विचार करत होते, तसतसं मला अजित दोवल यांची आठवण येत गेली. अजित दोवल आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत आणि ते नेहमी असं म्हणतात म्हणजे अगदी मोदी सत्तेवर आले 2014 साली त्याही अगोदर त्यांची विविध ठिकाणी जी छोटी-मोठी व्याख्यानं होत होती, त्या व्याख्यानांमध्ये भारत-पाक संबंधांच्या संदर्भाने अजित दोवल हे तुम्ही बोलताना ऐकले असतील, की भारताचं जे धोरण आहे, ते ऑफेन्सिव्ह डिफेन्सिव्ह असायला पाहिजे. आत्तापर्यंत आपण असं म्हणायचो, की भारत हा बचावात्मक, संरक्षणात्मक कारवाया करत असतो. म्हणजे भारतावर कोणी हल्ला केला, तर त्याचं संरक्षण कसं करायचं ह्याच्याकडे आपलं सतत लक्ष असायचं. परंतु केवळ संरक्षण करून उपयोग नाही. तुम्हाला ऑफेन्सिव्ह सुद्धा व्हावं लागेल. परंतु ऑफेन्सिव्ह डिफेन्सिव्ह याचा अर्थ असा, की कोणीही हल्ला करायला सुद्धा थोडा बाचकला पाहिजे.
त्याला थोडा धाक पाहिजे, दपटशा पाहिजे, तर तो मुळात हल्लाच करणार नाही. आणि मग हल्ला त्यांनी केला इतकं असून, तर मग तुमची बचावाची जी फळी आहे, ती मजबूत करावी. अशा अर्थाचं हे ऑफेन्सिव्ह डिफेन्सिव्ह असं जे धोरण आहे, त्याचा सतत पुरस्कार दोवल हे करत होते. 14 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर दोवल यांना जेव्हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यानंतर दोवल यांनी अतिशय काळजीपूर्वक या ऑफेन्सिव्ह डिफेन्सिव्ह या आपल्या धोरणाची ते जे अगोदर सांगत होते त्याचं प्रत्यंतर आपल्याला घडवलेलं आहे असं आपण बघतो. आता हे जी ऑफेन्सिव्ह डिफेन्सिव्ह जी धोरणाची जी पद्धती आहे ती पद्धती मोदी सरकारनी अंतर्गत राजकारणात सुद्धा वापरलेली दिसते की काय अशी मला शंका आली आणि म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर करते आहे. कदाचित तुम्हाला पटेल. पटलं नाही तर जरूर लिहा. माझा ईमेल आयडी मी व्हिडिओ खाली देत असते. आता कल्पना करा, की समजा हे केजरीवाल प्रकरण हे बाहेर निघालं नसतं. म्हणजेच ईडीनी जर का कारवाई करून केजरीवाल ह्यांना तुरुंगात डांबलं नसतं, तर काय झालं असतं? तर हेच झालं असतं मित्रांनो, की त्यांचे जे वेगवेगळे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत, रिजनल पार्टीज आहेत म्हणा किंवा काँग्रेस सारखा अखिल भारतीय पातळीवरती काम करणारा पक्ष असेल, ह्या सर्वांचं लक्ष मोदी सरकार आणि त्यांचा राज्यकारभार ह्याच्यावरती असतं. आणि मग तो गेल्या निवडणुकीसारखा असेल, राफेल घोटाळा असेल किंवा अन्य वेगवेगळे जे संदर्भ त्यांनी सगळे शोधून ठेवलेले होते, मोदी सरकारवरती हल्ला कसा करायचा? रोजगार कमी झालेले आहेत, कंपन्या बंद पडत आहेत, महागाई झालेली आहे. हे सगळे मुद्दे घेऊन हे सगळे विरोधक हे मोदींना वेळोवेळी कात्रीत आणायचा प्रयत्न करत होते. इतकंच नाही तर भारत सरकार जे आहे ते आज हिंदूंना झुकतं माप देत आहे आणि अन्य जे अल्पसंख्याक आहेत ते आज दुय्यम दर्जाचे नागरिक झालेले आहेत. अशा पद्धतीचा प्रचार सुद्धा केला जात होता. या शब्दात केला जात नसेल, परंतु वेगवेगळ्या अंगाने ते सुचवण्याचा प्रयत्न होत होता. एकीकडे म्हणायचं भारत जोडो यात्रा आणि दुसरीकडे प्रत्यक्षात भारत तोडण्याची तयारी करायची, अशी ही सगळी व्यूहरचना होती आणि त्याच्यामध्येच आपण बघतोय, की पंजाबमधून शेतकरी निघाले दिल्लीकडे आणि त्यांनी आंदोलन छेडलं. मग त्यांना हरियाणाच्या सीमेवरच थांबवायला लागलं. ते नाही तर त्याच्यानंतर गेल्या वेळी जसा अ, अ, शा एक आपल्याला एक दुसरं आंदोलन दिल्लीमध्ये बघायला मिळालं होतं सी विरोधामध्ये. तसंच आंदोलन पुन्हा एकदा छेडण्याचा प्रयत्न होईल, अशी सगळी परिस्थिती होती आणि हे सगळी आंदोलनं कोण छेडत होतं, हे स्पष्ट आहे. त्याच्या मागे जसे मोदींचे प्रमुख प्रतिस्पर्धी काँग्रेस आणि त्याचे साथीदार होते, तसेच सर्वात मोठा सहभाग जो आहे, तो आम आदमी पार्टीचे जे सर्वेसर्वा केजरीवाल आणि त्यांचे साथीदार हे सर्व ह्या हालचालींच्या मागे ठामपणे उभे होते आपल्याला माहिती आहे. आणि मग ह्या हालचाली अजून जास्त तीव्र होत गेल्या असत्या. अनेक ठिकाणी आपण बघतोय, की सामाजिक सौहार्द बिघडवण्याचे प्रयत्न केले जात होते. छोट्या-मोठ्या गोष्टींवरून भांडणाचं पर्यवसान हे दंग्यांकडे नेण्याचा प्रयत्न चालू होता. महाराष्ट्र सुद्धा याला अपवाद नाही, कर्नाटक अपवाद नाही. तमिळनाडूमध्ये अशा अनेक घटना घडलेल्या तुम्हाला आठवतील, केरळमध्ये आठवतील. अगदी पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशात सुद्धा अशा घटना घडलेल्या तुम्ही बघितल्या असतील. मग हा सगळा जो माहोल होता, हा सगळा माहोल जो आहे तो सिव्हिल अनरेस्ट म्हणजे ज्याला नागरी अराजक म्हणतात. ज्याला म्हणतो आपण एक यादवी असेल, अशा पद्धतीचं अराजक ही परिस्थिती निर्माण करायची, की जेणेकरून निवडणुकांमध्ये काही ना काहीतरी विघ्न येऊ शकेल, अशा पद्धतीने ही सगळी व्यूहरचना चाललेली होती. आणि मग ऑफेन्सिव्ह डिफेन्सिव्ह मोदी सरकारनी जर का ठरवलं, तर ते डिफेन्सिव्ह जरूर राहू शकले असते. या सगळ्या ज्या कारवाया विरोधकांनी ठरवल्या होत्या, त्याच्यावरती त्यांना प्रतिबंध घालणं, कारवाई करणं, आदेशात्मक कारवाई ही काय अ, कठीण बाब नाहीये. केंद्र सरकारच्या हातामध्ये अनेक शक्ती असतात, अनेक कायदे आहेत आणि त्यांच्याकडे पूर्ण यंत्रणा सुद्धा आहे. आजच्या घडीला जेव्हा आचारसंहिता लागू होते, त्यावेळेला निवडणूक आयोग
हा सुद्धा त्याच्यामध्ये उतरलेला असतो आणि आयोगाच्या म्हणण्यानुसार प्रत्येक राज्यामधली पोलीस यंत्रणा असेल किंवा नागरी अधिकारी असतील त्यांच्या बडतर्फ्या सोडून द्या, परंतु कमीत कमी बदल्या करण्याचे तरी अधिकार हे निवडणूक आयुक्त स्वतःकडे राखून ठेवत असतात हे आपल्याला माहिती आहे. आणि त्यानुसार यावेळी सुद्धा काही राज्यांमध्ये अशा प्रकारे महत्त्वाच्या ठिकाणी बसलेले पोलीस अधिकारी हलवले गेले, हेही आपण बघितलं. तेव्हा ह्या ज्या सगळ्या कारवाया आहेत अराजक निर्माण करण्याच्या, बंडाळी निर्माण करण्याच्या, त्याला आळा घालणं काही मोदी सरकारला अवघड नव्हतं. परंतु दोवल म्हणतात तसा ऑफेन्सिव्ह डिफेन्सिव्ह, ऑफेन्सिव्ह डिफेन्सिव्ह म्हणजे ही संरक्षणाची तयारी तर सुरूच आहे. परंतु मोदी सरकारने चढाई करण्याची भूमिका घेतली आणि केजरीवालना तुरुंगात टाकून त्यांनाच आश्चर्यचकित करून दाखवलं. जर का केजरीवाल यांना तुरुंगात टाकलं नसतं, तर अशा पद्धतीचं जे अराजक आहे, अराजकासारखी सदृश परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत, ते खूप वेगाने घडताना तुम्हाला दिसले असते. आज त्या सगळ्यांना बचावासाठी अ, जावं लागलेलं आहे. म्हणजे जे केजरीवाल हे आव्हानात्मक आणि ऑफेन्सिव्ह बनू बघत होते, आक्रमक बनू बघत होते, त्यांच्या सोबत जाणारे त्यांचे विरोधक इंडी अलायन्स मधले अन्य पक्ष त्यांच्या सोबत जाण्याचा जो विचार करत होते, ते सगळ्या गोष्टी मागे पडल्या आता. केजरीवालना आता त्या पद्धतीने ऑफेन्सिव्ह घेता येणार नाही. ही सगळी जी आंदोलनं आपण बघत होतो, खलिस्तानवाद्यांची असतील, शेतकऱ्यांच्या नावाने केलेली असतील, सीएएच्या नावाने केली असतील, महागाई असेल, बेकारी असेल, हे सगळे प्रश्न हाताशी घेऊन किंवा अगदी महाराष्ट्र, बंगाल, केरळ आणि तामिळनाडू सारख्या विविध धर्मांमध्ये तेढ निर्माण करून अ, अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न असोत, हे सगळे प्रयत्न आज मागे पडलेले आहेत. त्याला हात लावायला कोणाला वेळ नाही, कारण केजरीवाल तुरुंगात जाऊन पडलेले आहेत. तेव्हा त्यांचा बचाव हा महत्वाचा झालेला आहे आणि म्हणून मी म्हणते तसा हा ऑफेन्सिव्ह डिफेन्सिव्ह आहे. अशा पद्धतीने आक्रमक चाल मोदी सरकारने केलेली आहे, की अखेर केजरीवाल ह्यांना आपली पाठ भिंतीला लावून लढायची पाळी आलेली आहे. दोवल यांची जी नीती आहे ती होती खरी देशाबाहेरच्या संदर्भात आणि खास करून पाकिस्तानच्या संदर्भात होती. परंतु तीच नीती मोदी सरकारने आज केजरीवाल यांच्या विरोधामध्ये वापरून अखंड त्यांच्या सर्व विरोधकांनाच चारी मुंड्या चित करून टाकलेलं आहे आणि ते सुद्धा निवडणुकीच्या अगोदर. हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या विस्तारासाठी आपलं सहकार्य असू द्या. धन्यवाद.